स्वाध्याय 6.4 प्रश्न क्रमांक 1. जर 135 गुणिले 25 बरोबर 3375 तर घनमुळात 3.375 बरोबर किती? पर्याय 1.2, 1.5, 0.15 आणि चौथा पर्याय दिला 1.8. आता याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. घनमुळात 3.375 याचाच अर्थ आपण याला जरा काय करूया, असं लिहून घेऊया. घनमूळ करायचं म्हणजेच काय करायचे, 3 गट करायचे उजवीकडून डावीकडून. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा किती असणार, 5. आता 3 पेक्षा लहान परंतु पूर्ण घन निघणारी संख्या, घनमूळ निघणारी संख्या कोणती आहे, 1. म्हणून 1. आणि आता इथं काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणजे 3 घरं संपले म्हणजे इथं एकाच्या इथं काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच याचं उत्तर आहे घनमुळात 3.375 बरोबर 1.5. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे घनमूळ काढण्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंत संख्येचं घन आणि घनमूळ माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 2. घनमुळात 0.004096 प्लस घनमुळात 5.832 बरोबर x तर वर्गमुळात x बरोबर किती, असा त्यांचा काय आहे प्रश्न आहे. आता अगोदर आपण संख्या दिलेली जी आहे ती कोणती बघा. घनमुळात 0.004096 याचं घनमूळ काढून घेऊ. मग घनमूळ काढण्यासाठी संख्या काय दिलेली आहे, 0.004096. तिघांचे गट करू. गट केले आपण 6. आता ह्या 6च्या एकक स्थानी असणारी संख्या शोधायची आपल्याला, जिचं घनमूळ निघतं ती कोणती आहे, 6. याच्यानंतर पुढचं 4 पेक्षा लहान परंतु पूर्ण घनमूळ निघणारी संख्या म्हणजे कोणती आहे, 1. याचा अर्थ 16चा घनमूळ 4096 आहे. मग आता आपल्याला काय करायचं, हे 2 दशांश चिन्ह दिलेले, तिथं दशांश चिन्ह 1 आहे म्हणजे 0.16 याचं घनमूळ हे. याच्यानंतर घनमुळात 5.832 बरोबर म्हणजेच 5.832 या तिघांचा गट केला, यांचा गट. आता 2 ज्याच्या एकक स्थानी आहे, 2च्या घनमुळाच्या एकक स्थानी काय असतं, 8. झालं, तिघांचं काम संपलं. आता 5 पण 5 पेक्षा लहान आणि घनमूळ निघणारी संख्या म्हणजे कोण आहे, 1. दशांश चिन्ह 1 म्हणजे याचं उत्तर किती भेटलं, 1.8. हे कोणाचं उत्तर, घनमुळात 5.832 याचं उत्तर. आता प्रश्नात काय दिलंय बघा, यांची बेरीज करायची आहे आणि म्हणून 0.16 प्लस 1.8 बरोबर किती, x. या दोघांची बेरीज केली. या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते बघा, 0.16. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज करता येणं गरजेचं आहे, ते आपल्याला इकडे दाखवतो. 0.16 अधिक 1.8 6 8 आणि 1 9 1 म्हणजे यांची बेरीज झाली 1.96 बरोबर किती, x. आपल्याला काय करायचंय, वर्गमुळात x ची किंमत काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करता येईल माहिती आहे, वर्गमूळ 1.96 बरोबर वर्गमुळात x. मग 1.96 म्हणजे 196 आणि कोणाचं वर्गमूळ आहे, 14चं, म्हणजे वर्गमुळात x बरोबर 1.4. आता पर्याय कुठं आहे, 1.4. 1.4 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. आता या प्रश्नाचं उत्तर इथं वर्गमुळात 1.96 बरोबर वर्गमुळात x म्हणजेच याचं वर्गमूळ घेतलं तर 1.4 आणि 1.4 वर्गमुळात x ची किंमत पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं.
प्रश्न क्रमांक 3, पी बरोबर 712 अधिक वर्गमुळात 3136 भागिले 12, तर घनमुळात पी बरोबर किती? बघा, पी बरोबर 712 अधिक याचं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ काढून घेऊ. हे बघा, 3136 गट केले 6, ज्याच्या एकक स्थानी 6 आहे अशी संख्या शोधायची आपल्याला. 4चं वर्गमूळ 16 येतं आणि 6चं वर्गमूळ किती येतं? 36, म्हणून एकक स्थानाची संख्या सापडली. 31 पेक्षा लहान परंतु पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती आहे? वर्गमूळ निघणारी 25. 5चं वर्गमूळ घेतलं किती आलं? 5. 25चं वर्गमूळ घेतलं किती आलं? 5. आता इथं दिसतंय 56 दोन्ही ठिकाणी 5 मांडून दिले. तर आता या दोघांपैकी एक कुठला असला तरी याचं काय असणार आहे? वर्गमूळ असणार आहे. मग इथं वर्गमुळात 3136 भागिले 12 बरोबर 712 अधिक 3136 वर्गमूळ किती भेटलं आपल्याला? 56 भागिले किती? 12. आता या दोघांची बेरीज केली, 6 आणि 2 किती भेटले? 8. 5 आणि 1 6, 7. 768 भागिले 12. आता ह्या 12नं 768 ला भागूया आपण. किती होते उत्तर बघा. भागता येतं का? यानं भागलं 12 72, किती राहिले? 4. 12 चौक 48. म्हणजे कोणाची किंमत भेटली? पी बरोबर 64. आता काय म्हटलंय त्याने? घनमूळ घ्यायचंय. मग घनमुळात पी बरोबर घनमुळात किती? 64. आणि 64चं घनमूळ म्हणजे कोण? 4चा वर्ग 16 आणि 16 चौक 64, म्हणजे याचं घनमूळ किती आलं? 4. म्हणजे घनमुळात पी बरोबर किती उत्तर भेटलं? 4 भेटलं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 7, घनमुळात 24336 चं वर्गमूळ अधिक 60 बरोबर किती? असा प्रश्न आहे. मग घनमुळात 24336 चा 1/2 अधिक 60 बरोबर, आधी आतल्या संख्येचं घेऊ. बघा इकडे दाखवतो. 24336 याचं काय करायचंय? वर्गमूळ घ्यायचंय आपल्याला. काय करायचंय? वर्गमूळ घ्यायचंय. आता याचं वर्गमूळ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक स्थानी असणारी संख्या शोधायची, म्हणजे यांचे गट पाडायचे, याचे गट पाडायचे आणि याचा एक गट पाडायचा. किंवा भागाकार पद्धतीने याचं वर्गमूळ काढता येतं. आता भागाकार पद्धतीने कसं काढायचं बघा, इथं दाखवतो. ही भागाकार पद्धत आहे. 2 43 36 इकडून गट पाडायचे, हे गट पाडले. आता इथं 2 पेक्षा लहान परंतु पूर्ण वर्गमूळ असणारी संख्या 1 3 ठिकाणी मांडली. इथं काय केलं? 1. इथं यांची बेरीज करायची. बेरीज झाली 2, यांच्यातून 1, यांची वजाबाकी, वरून ग्रुप घ्यायचा 143. आता याला काय करायचं आहे? आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की तिनं काय होणार आहे? भाग जाईल. आता 1 घेतलं तर 21 1 21 लहान येते. 2 घेतले तर 22 2 किती झाले बघा? 2 2 44. नाही, मी 5 घेतो मधली संख्या. 5 3 ठिकाणी मांडले. 5 5 25 2 12 125 येते. 125. ओके. मग आता 5 13 8 3 मधून 2 गेले, 1 राहिले. आता 6 आणि याला गुणलं 6 6 36 1 7 3 18 यांची वजाबाकी, यांची बेरीज करायची. इकडे वजाबाकी यांची काय आली? 0 आली. यांची बेरीज 6 आणि 6 12 3 156 च्या दुप्पट 312 आहेत. हे झालं वर्गमूळ काढण्याची पद्धत एक. आता बरोबर बघा, घनमुळात याचं वर्गमूळ किती भेटलं? 156 अधिक 60, यांची बेरीज करायची. घनमुळात या दोघांची बेरीज 6 6 आणि 5 11 चला 1 216. 216चं घनमूळ घेतलं. आता 216चं घनमूळ म्हणजे कोणाचं घनमूळ येतं? इथं घनमूळ विचारलेलं आहे आपल्याला. ओके. मग आता 216 काय? 216 म्हणजे 6चं घन 216 आहे. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक तुमचा जो आहे तो कोणता आहे? 4 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल. आता हे भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढलं? दिलेली संख्या मांडली,
उजवीकडून डावीकडे दोन दोनचा गट करत गेलो, दोनचाच का वर्गमूळ घेतोय, मग 36, 43, 2 शेवटची पुढची एक संख्या जी राहील तिचा एकच गट करायचा. आता याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग असणारी संख्या शोधायची. एक आहे, दोन ठिकाणी 1, 2, 3 ठिकाणी मांडली. या रेषेच्या इकडं बेरीज करत जायचं, रेषेच्या आतमध्ये वजाबाकी करायचं म्हणजे उजव्या बाजूला. 2 मधून 1 गेला, 1 वरून खाली घेताना अख्खा ग्रुप खाली घ्यायचा आहे, इथं ही अख्खा ग्रुप खाली घ्यायचा आहे. मग 43 ह्याची 143 झालं. मग 25 इथं 2 मध्ये काय केलं आपण, अशी संख्या शोधायची की ते 1, 2, 3 ठिकाणी ठेवायची. इथं यांचा गुणाकार करायचं, येणारं उत्तर उजवीकडे लिहायचं रेषेच्या. यांची बेरीज 5 सापडला, 5 5 25 गुणाकार केला, इथं 125 आले. यांची वजाबाकी 18, 36 18 आली, वरून ग्रुप घेतला आणि 25, 5, 30. परत कोणती संख्या शोधायची आपल्याला, 6ची कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर मिळून. 5वा प्रश्न आहे, कंसात घनमुळात 0.216 कंसाचा 6वा घात बरोबर किती. आता बघा, घनमुळात परत घनमुळात 0.216 याचा 6वा घात बरोबर. आधी आतली संख्या 0.216 याचं घनमूळ आपल्याला माहिती आहे. काय घनमूळ ते सांगतो. घनमुळात या खालच्या संख्येचं 0.6 काय आहे, 0.6 याचा कितवा घात करायचा आहे, 6वा घात करायचा आहे. मग आता ह्याची मांडणी कशी करायची बघा. 0.6 हे घनमुळाचं चिन्ह, याचा अर्थ 1/3 कंसाचा 6वा घात बरोबर. 0.6 1/3 गुणुले 6 यानं याला भागा, म्हणजे 0.6 3 याला भागलं 2 आलं. याचा अर्थ 0.6 चा वर्ग करायचा. 6 चा वर्ग किती असतो, 36 आणि 0.6 चा म्हणजे 0.36. याचाच अर्थ पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक 2 उत्तर. 6वा प्रश्न आहे, घनमुळात 49 13 अधिक घनमुळात 92 61. अगोदर आपण काय करूया, घनमूळ 49 13 चं घनमूळ काढूया. आता घनमूळ काढण्यासाठी एक स्थानची संख्या शोधायची. कोणती आहे, आधी गट करायचे 3, पुढचा 1 3. आता 3 च्या एकक स्थानी असणारी जी संख्या आहे 3 चा घन किती झाला, 9 आणि 3 चा वर्ग 9, 3 चा घन किती झाला, 27. आता 3 च्या एकक स्थानी असणारी संख्या कोणती येणार आहे, 7. 1 भेटला, इथं काय गट करायची गरज नाही, डायरेक्टच 3 एकक स्थान किती येणार, 7. 4 पेक्षा लहान परंतु पूर्ण घनमूळ असणारी संख्या कोणती आहे, 1. म्हणजे याचा अर्थ याचं घनमूळ जे आहे ते किती आहे, 17. याच्यानंतर दुसरं, घनमुळात 92 61 याचं घनमूळ काढायचंय. 92 61 3 गट केले. आता एक या संख्येचं घनमूळ शेवटचा अंक बघायचा आहे 1, म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, 1च असेल. नंतर दुसरा कोण आहे, 9. 9 पेक्षा लहान परंतु पूर्ण घनमूळ येणारी संख्या कोण, 8 आणि 8 चं घनमूळ किती, 2. म्हणजे याचं घनमूळ किती भेटलं आपल्याला, 21. याचं किती भेटलं, 17. आता याच्यात टाकून देऊया बघा. काय 49 17 म्हणजे 17 49 13 17 अधिक याचं किती 92 61 चं घनमूळ 21 बरोबर किती आहे, x. आता या दोघांची बेरीज 6 आणि 1 7 आणि 1 8. आता इथं काय करायचंय, वर्गमूळ घ्यायचंय आपल्याला. काय करायचं सांगितलेलं आहे त्यांनी, वर्गमूळ काढायचं नाही, वर्ग करायचा. इथं बघा 8 2 आणि 1 3. ही कोणाची किंमत भेटली, x ची. कोणाची काढायची, x वर्गाची. म्हणजे 38 चा वर्ग बरोबर x चा वर्ग. आता इथं 38 चा वर्ग करायचा आहे आपल्याला. वर्ग करण्यासाठी काय बघा, इकडे दाखवतो वर्ग कसा केला जातो. 8 चा वर्ग किती, 64. 3 चा वर्ग किती आहे, 9. तो कसा मांडणार आहे, 9. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 3 8 24 आणि 24 दुने किती झाले, 48. यांची काय करायची बेरीज. 4 8 आणि 6 14, झाला 1 9 1 10 10 आणि 4 14. म्हणजे याचा वर्ग किती भेटला, 14 40. x वर्गची किंमत ही झालं या पद्धतीनं. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आहे याच्यामध्ये बघा, पहिला पर्याय आहे. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 7वा,
12चा घन गुणुले 15चा घन भागिले 4चा घन गुणुले 5चा घन भागिले 27/6. आता बघा 12चा घन 15चा घन 4चा घन 5चा घन भागिले 27/6. आता 27/6 बरोबर करून दाखवतो इकडं बघा. 12चा घन याचा अर्थ 12 गुणुले 12 गुणुले 12. 15चा घन 15 गुणुले 15 गुणुले 15. 3 वेळा गुणाकार करून लिहिला आपण. छेदस्थानी इथं 4 गुणुले 4 गुणुले 4 5 गुणुले 5 गुणुले 5. इकडं भागिले इकडं काय होईल गुणुले 6/27. आता ज्याला भागता येईल त्याने भागू, ज्याचा त्याचा भाग जाईल त्यानं भागू. हे बघा या 4 न भागलं 4 1 4 4 त्रिक 12 4 1 4 4 त्रिक 12 4 1 4 4 त्रिक 12. पुन्हा 5 1 5 5 त्रिक 15. पुन्हा 5 1 5 5 त्रिक 15 5 1 5 5 त्रिक 15. जेवढं न भागलंय ते ठेवू. आता बघा राहिलेले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले यांच्या छेदस्थानी किती 1. इकडे किती येणार 6/27. आता यांचा गुणाकार करता येतोय आपल्याला. बघा 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 गुणुले 6/27. याच्यात 1 27 1 27 कॅन्सल झालं, राहिलं कोण 27 गुणुले 6. यांचा गुणाकार करायचा आहे. हे पहा 27 गुणुले 6 6 सक 42 40 4 6 2 12 4 16 162. 162 कुठं आहे बघा पर्याय 1 नंबरचा पर्याय. हे या प्रश्नाचं उत्तर मिळू. प्रश्न 8वा. वर्गमुळात घनमुळात 1728 अधिक घनमुळात 13,824 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची किंमत काढायची. बघा अगोदर आपण याचं घनमूळ काढून घेऊ. घनमुळात किती 1728. आता बरोबर 1728 तिघांचे गट केले. आता 8 एककांची संख्या शोधायची घनमूळ घेताना आपल्याला. 8 असेल एकक स्थानी तर त्याच्या घनमूळाचे एकक स्थानी किती असतो 2. आता इथं 1 चं घनमूळ किती असणार 1 म्हणजे याचं उत्तर किती भेटलं 12. नंतर घनमुळात 13,824 बरोबर. आता याचं घनमूळ काढण्यासाठी मी घनमुळात चिन्ह बाजूला केलं, ग्रुप केले. तर 4च्या एकक स्थानी म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला किती असणार आहे ते शोधायचं आहे. जसं 4चं घनमूळ किती झालं 64 म्हणजे याच्या एकक स्थानी किती असणार 4. याच्यानंतर 13 पेक्षा लहान परंतु पूर्ण घनमूळ निघणारी संख्या कोणती आहे 8. 8चं घनमूळ किती 2 झालं म्हणजे याचं घनमूळ किती भेटलं 24. आता दिलेल्या प्रश्नाप्रमाणे जाऊया. बघा वर्गमुळात याचं घनमूळ म्हणजे कोणाचं घनमूळ 1728 किती आहे 1728चं घनमूळ 12. नंतर 13,824चं घनमूळ किती आहे 24 बरोबर. वर्गमुळात 4 आणि 2 6 2 आणि 1 3 36 मग 36चं वर्गमूळ किती 7. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 6.4 या ठिकाणी इथं संपलेला आहे. आतापर्यंत हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.